5 विधानसभा आहेत। 5 विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे संघटन पर्व चालू केलं आणि त्या संघटन पर्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मंडल अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम हाती घेतला। मंडल अध्यक्षाच्या निवडीच्या अगोदर बूथ अध्यक्षाच्या निवडी झाल्या, त्यानंतर मंडल अध्यक्षाच्या निवडीचा हा कार्यक्रम आजचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जेव्हा भाऊ यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या सूचनेनुसार या निवडी अत्यंत 5ही विधानसभेमध्ये कसलंही गावकोट न मागता अतिशय खेळीच्या वातावरणामध्ये आज हे आल्या। आता तसं बघितलं तर लातूर ग्रामीणमध्ये 5 विधानसभेमध्ये 10 मंडळ वाढले, पहिले होते 13 आणि हे 10, 23 मंडळ झाले। आता एवढ्या करता हे वाढलेले की एका मंडल अध्यक्षाला सगळ्या तालुक्याचा लोड त्याला पडू नये, अधिकात अधिक संघटना मजबूत व्हावी या हेतूने मंडळाची नियुक्ती करण्यात आली आणि या खेळीपिळीच्या वातावरणामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच कुठेही काही गडबड होता अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडी झाल्या आणि लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण 23 मंडल अध्यक्षाला शुभेच्छा देतो की त्यांनी येत्या काळामध्ये संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करावं। भारतीय जनता पार्टी अधिकाधिक अहमदपूर शहर सुद्धा आपण आता मंडळ केलं, किनगाव हे मंडळ केलं, म्हणजे एका मंडळामध्ये 3 सर्कल येणार। त्या तालुकाध्यक्षाने 3 सर्कल मध्ये तिथंच काम करायचं, त्यांनी 4थ्या सर्कल मध्ये अजिबात सुद्धा जायचं नाही। शहरातले जे मंडळ अध्यक्ष त्यांनी शहर सोडायचं नाही, शहर त्यांनी इथंच काम करायचं। अशा पद्धतीनं आज अहमदपूर आपल्या तालुक्यामध्ये 3ही मंडलाध्यक्षाच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीनं अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे निवड झाली ते खूपच अगदी आनंदाची बाब आहे। या पुढेही हे मंडलाध्यक्ष ग्रामीण मंडलाध्यक्ष प्रताप पाटील, शहराचे मंडल अध्यक्ष अमित रेड्डी आणि किनगावचे मंडल अध्यक्ष चंद्रप्रकाश ठाके अशी 3ही मंडलाध्यक्षाची निवड या सगळ्यांच्या नेत्याच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आली। धन्यवाद।